गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही आहोत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोचलो गोव्यावरून आणि मी ब्लॉग आता स्टार्ट केला आहे बिकॉज आम्हाला सकाळी 6:30 वाजता उठवलेलं, जे की मन नव्हतं उठायचं म्हणून, तरी पण उठलो आणि बॅग वगैरे सगळं गाडीत भरून फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट बसलो आणि परत झोपलो, म्हणून मी ब्लॉग स्टार्ट नाही केला. तर आता आम्ही महाराष्ट्रात पोचलो गोव्यावरून. कुठे प्रॉपर गावचं नाव नाही माहिती. मग आता आम्ही इथे नाश्ता सध्या तर बनवत आहेत, अजून बनवला नाही, बनवत आम्ही मिसळ पाव खाणार आहोत. हा नाश्ता सध्या इकडे बनवत आहेत, त्याचीच वाट बघतोय. बघू आता नाश्ता कधी बनतो. जर खायला मस्तपैकी मिसळ पाव आहे, सॉरी नाश्त्याला मस्तपैकी मिसळ पाव आहे खायला. तिचं तर मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालो डायरेक्ट बाळूमामाकडे जायला. बाळूमामाचं दर्शन होणार आणि त्याच्यानंतर मग रूमवरती जाणार. आय थिंक सो, माहिती नाही अजून परफेक्ट, पण आता सध्या तर आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला जातो. काहीच आम्ही पोचलेलो आहोत बाळूमामाला आणि लाईनीत उभे आहोत जरा लाईनीत उभे आहोत आणि खूप गरम पण होते सोबत. आता अर्ध्या जणांचं झालं पण दर्शन. आता आम्ही लोक आहोत लाईनीत, छाती पण आले पाठी आणि हिचा हाव झालाय. तुझा हाव दाखव. हा बघा, हिचा हाव झालाय. त्यापैकी आता दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून निघतो जेवायला जाणार. बोला आता आम्ही जेवायला जाणार. आम्ही बाळूमामाच्या दर्शन घ्यायला आलो. आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही बसकडे आमच्या जेवायला जाणार. बोल, सध्या डान्स चालू आहे तिचा. मग गली जाणार. दर्शन घेऊन आम्ही निघालो जेवायला जायसाठी. माझ्या मम्मी पप्पाने मला हे आणलं आहे, पण मी चाची संच्यासोबत चालले आता जेवायला. काहीच आम्ही आता जेवायला आलो आहे. मम्मी पप्पांचं झालं जेवण, आता मला हे दिलं आहे. आता ह्यांची ऑर्डर आल्यानंतर जेवू आम्ही. काहीच बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो महालक्ष्मीला आणि मग तिथून जाणार आम्ही रूमवरती. आणि आमचं जेवण वगैरे पण झालं आता मस्तपैकी. आता निघतो आम्ही इकडून. आम्हाला इथे कोल्हापूरला रूमसुद्धा भेटले. आम्ही आता फ्रेश पण झालो आणि आता होतोय परत एकदा रेडी, कारण आता पाया पडायला जायचं आहे म्हणून. काही आता झालेलो आहोत आम्ही रेडी. आणि रूम जास्त काही एवढं छोटं म्हणजे एवढा मोठा नाही आहे, मगच सारखा. आता इथे एक बेड आहे आणि तो एक बेड आहे, बस एवढंच. सुरू होते ही रूम खतम हो जाता है, असं आहे. तर आता आम्ही चाललोय दर्शनाला. रेडी वगैरे तर झालो, मग सगळे पण झाले रेडी. आता मग चला आपण जाऊया दर्शनाला. मस्तपैकी असे बोल लावल्यात. हे बघा, हे सगळं मी स्वतःहून हँडमेड केलं. हे सस्ते नसे. चला आता आपण निघूया. आईला म्हणजे मुलीला हनीबीने कापले. आय मीन हा, हनीबी चावली आहे, तर ती त्यासाठी रडते. हा, मधमाशी चावली त्यासाठी ही रडते. तुम्हाला मी ती रडते कशी दाखवतो. तो काला आता लावले ना, काला माझ्या नाकाला कला झोपायला लागली. काकू माझ्या नाकाला कला खा जायली. तुम्हाला दिसत नसेल पण तो एवढा लांब आहे. तिथपर्यंत आता आम्हाला चालत जायचं. मी फायनली पोचलेलो आहोत मंदिराजवळ. ही पण गेली हिच्या मम्मीकडं. चला आता आपण दर्शनाला जाऊया. दर्शन फायनली झालेलं आहे आता महालक्ष्मीचं पण. आणि आता इथे थोडीफार शॉपिंग चालू आहे. जिथे जाऊ तिथे शॉपिंग ही गरजेची आहेच. आता इथे कोल्हापूर मसाले घेतात सगळेजण आणि माझे मम्मी पप्पा गेले. आम्ही पण तिथेच आता निघू इकडचं शॉपिंग झाल्यानंतर. आम्ही खाऊ गल्लीत आलो आहे मस्तपैकी नाश्ता करायला, आय मीन जेवायला. चिकन रोल घेतला आहे आणि रगडा चीज घेतला आहे. आता खातो आम्ही. नंतर स्वीट लागतो म्हणून फालुदा घेतला, आता हे पण खातो आणि मग आम्ही इकडून निघतो. आमचा नाश्ता म्हणजे जेवण बिवून झालं आहे. मग तसं नाश्ता होते, जेवण बिवून झालं आहे. आता आम्ही निघालो आणि इकडे आता लाईट्स पण बंद झाले. 10:30 वाजलेत, रात्रीच्या 10:30ला बंद होती खाऊ गल्ली. म्हणून आता अंधारात चालतो आम्ही कसं ना कसं तरी टॉर्च बिच लावून. आणि परत इकडे एक न्यूज पण झाली, म्हणजे 5 इयर्सची मुलगी लहान हरवली आहे. तर त्यासाठी लहान मुलांना नीट सांभाळून ठेवा, बस एवढीच विनंती आहे, दुसरं काय नाही.
आता सगळं झालेलं आहे आणि आम्ही रूमवरती पण आलेलो आहोत. मी चेंज पण केलेला आहे आणि आता रात्रीच्या वाजल्या 12:15 आणि आज म्हणजे 10 तारखेला म्हणजे 10 मे आहे मदर्स डे. तर मी सर्वांना मदर्स डेसुद्धा विश करून आलेली आहे. आणि आता आम्ही घेतो झोपायला. आणि पहिली म्हणजे इकडे हा जो हॉटेल बुक केला आहे ना, मेन म्हणजे रूम ओके आहेत, पण आहे ना पाणी येते वॉशरूमला आणि मुंग्या पण अशा लागल्यात ना, AC ला हवा आहे, असं कंटाळा आला आहे. तर रिसेप्शनवर पण कोण नाही, म्हणून वरच्या इथं पण खालीच बसल्यात कंप्लेंट द्यायला, पण कोणच नाही रिसेप्शनवर. आणि बोलवलं ना तरी कोणी येत पण नाही आहे वरती बघायला काय काय होतं आहे काय नाही, चेक करायला पण कोणी येत नाही आहे. म्हणून फक्त ही सिस्टम नाही आवडली आहे. बाकी रूम ओके आहे आणि वॉशरूम पण थोडा डर्टी आहे, पण तरी पण आम्ही मॅनेज केलं. बट आम्ही त्यांना सांगतो आहे की इकडे मुंग्या आहेत, काहीतरी करा, पाणी नाही येते, काहीतरी करा, पण कोणच आलं नाही अजून चेक करायला. मगाशी एक जण आलं होतं, पण तो फक्त बघून गेला, रिटर्न परत आला नाही आहे. बोलला येतो म्हणून, पण आला नाही आहे. आणि वरच्या इसांच्या पण अशी लाईन लागली मुंग्यांची, तर ते पण खाली बोलायला गेले होते, पण तेव्हा पण अर्धा पाऊण तास झाला अजून कोण वरती आलं नाही, म्हणून ते खालीच जाऊन बसलं. तर रिसेप्शनवरती पण कोण नाही आहे. म्हणून आता बघू काय करतात काय नाही, पण आता एक रात्र कशी ना कशी तरी काढायची आहेच. बट बघू आता कसं काय होतं आहे. तर मग मी आता इथेच व्लॉग एंड करते. आणि माहिती आहे आज मी जास्त शूट नाही केलं आहे, कारण एवढं काय म्हणजे आज मूड नव्हताच पहिली गोष्ट तर व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी जास्त शूट नाही केलं, कारण मूड नव्हता, आज कंटाळा आला होता. आणि पहिली गोष्ट तर सर्व पूर्ण दिवस झोपूनच गेला आहे. बाकी दर्शन वगैरे झाले, तेवढंच पुरते शूट केलं. बाकी सगळे दिवस म्हणजे पूर्ण दिवस झोपण्यामध्ये गेला आहे. म्हणून मग मी आता हा व्लॉग इथेच एंड करते. आणि सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे तर व्लॉग्स लेट येतो आहे, कारण रिझन असं आहे का माझा डाटा अनलिमिटेड नाही आहे, तर मी माझा डेटा ऑन करून अपलोड नाही करू शकत व्हिडिओज म्हणून. आणि अपलोड पण ॲक्च्युअलमध्ये नाही होत त्यासाठी. आणि इकडे वायफायसुद्धा नाही आहे कुठे एका पण हॉटेलमध्ये, म्हणून ब्लॉग्स अपलोड नाही झाले. तर हे व्लॉग मे बी घरी जाऊन अपलोड करायचं ट्राय करेन, जे की आहे संडेला. आम्ही संडेला म्हणजे उद्या घरी जाणार आहोत, तर मंडेला 2 व्लॉग्स असे अपलोड करायचे, म्हणजे असे ट्राय करेन, जरा बघू कसं होईल. तर मी ते तुम्हाला सांगेनच. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाकी आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जुने व्लॉग्स नसेल बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघून या. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाकी बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.